जय छत्रपती शिवराय। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कराडमधील वीर मारुती मंदिर। आता हे मंदिर कुठे आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, याची अनेक नावंही आहेत। तर तीच तुम्हाला मी आज माहिती देणार आहे। बऱ्यापैकी लोकांना इथली माहिती आहेच, पण प्रीतिसंगम घाटावरती कराडला आल्यानंतर तुम्हाला काय काय पाहायला मिळेल याचे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। आता आजचा जो हा व्हिडिओ आहे तोही त्याचपैकी एक आहे। आणि आता श्रावण मासही सुरू आहे, त्यामुळे आपली एक श्रावण विशेष अशी सिरीज सुरू आहे। महाराष्ट्रातील कराडमधील कृष्णा नदीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेले आहे। वर्षातील किमान 8 ते 9 महिने हे मंदिर पाण्यामध्ये असते। म्हणजे नेहमी पुराचं पाणी किंवा जे नदीचं पाण्याची पातळी वाढलेली असते, त्यामुळे हे मंदिर 8 ते 9 महिने नेहमी पाण्यामध्ये असते। त्यामुळे इथे वर्दळ थोडी कमी असते। भाविकांना इतर वेळेला इथे जाता येत नाही। कृष्णा नदीवरील वाळवंटात सैदापूरच्या बाजूला 1838 मध्ये हे मंदिर उभारण्यात आले होते। दगडी चिरेबंदी असलेले हे मंदिर खोडशीच्या धरणानंतर नदीचा प्रवाह बदलल्यामुळे कराडच्या वाळवंटात आले। आता या मंदिराला अनेक नावंही आहेत। आजकाल कराडचे जे भाविक आहेत, कराडचे जे ग्रामस्थ आहेत, ते सर्व या मंदिराला वीर मारुती या नावानेच उल्लेख करतात। नदीपात्रात असलेल्या या मंदिराजवळच पूर्वी दहन संस्कार केले जायचे, त्याच्यामुळेच या मंदिराला मढ्या मारुती, मध्य मारुती अशा नावानेही उल्लेख केला जात होता। पण सध्या बाबूराव गोखले यांनी मित्रमंडळींच्या सहाय्याने इथे वीर मारुती हे नाव म्हणण्यास पुढाकार घेतला, सुरुवात केली। त्यामुळे आज इथे सर्व लोक वीर मारुती म्हणूनच या मंदिराला ओळखतात। घाटावरती आलात तर नदीच्या काठावरून किंवा अगदी लांबूनही हे मंदिर तुम्हाला लक्ष वेधून घेते। पाण्याची पातळी जेव्हा कमी असेल तेव्हाच या मंदिरामध्ये जाता येते। तर कधी कराडला आलात तर नक्की या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी या।